हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आम्ही चाललोय बाहेर म्हणजे चाललोय डी-मार्टला सामान भरायला. कारण घरातलं सगळं सामान संपलेलं आहे, काहीच नाही आता. तर चाललोय आम्ही सामान भरायला. इकडे बघा, हे रेडी झाले दोघं. केस मध्ये मध्ये येतात ना, फॅन खाली थांबले ना म्हणून. तर चला जाऊयात आपण. हॅलो गाईज, चला आम्ही चाललो चाललो. हां, बाय. लिफ्ट मध्ये आहे आता. काय तर आता आलोय आम्ही, बिल्डिंगच्या खाली थांबलोय आणि हिचे पप्पा गाडी घेऊन येतात. आलेच आहेत म्हणजे तिकडं दिसतील येताना. लय त्रास देतात पोरं. इथं दुकान आहे तर खायला घे काय पण म्हणतात. आणि आता हिचे पप्पा आलेत गाडी घेऊन. हे बघा गाडी आली, गाडी समोर ते. चला चला, गाडी टर्न करून आलेत आता. बस स्टॉप. हे बसा, चला बसा. बसते हे पण. कसला? नाही गाडीमध्ये ते हे ना. अरे परफ्यूम आहे याच्यात. परफ्यूमचा वास. पावसाचं वातावरण झालंय बाहेर. एवढं ऊन पडलंय, काय पाऊस? बघ की ऊन सावली येते. पाऊस नाही पडणार आज. नाही पडणार, नको पडू दे, पण वातावरण झालंय की तसं. पण नाही पडणार पाऊस. गरम होतं. कहना क्या चाहते हो? मस्ती करतात ना म्हणून गणूला कसं गणू सीट बेल्ट लावून बसवलंय. गणू इकडे बघ की. आणि दादाला पण इथं वर बसवलंय. लय त्रास देतात गाडीत खूपच. तेरा काय काली केवढी ट्रॅफिक लागली आम्हाला. किती वेळ झालाय तिकडून इथं कल्याणनगरला यायला. एवढी ट्रॅफिक लागली आहे. मोठं काय बघ की समोर. पोहोचत आलोय आम्ही आता. 5 मिनिटात पोहोचलोय ना. 5 तिथे जास्त वेळ लावायचं नाही, पटापट यायचंय. मला निवांत घेऊन द्यायचं, मला घाई करायची नाही. मग तुझे तू पैसे भर, मला नको. हा, मी भरून पैसे. काही टेन्शन घेऊ नको. अर्ध्या तासाच्या वरती जर वेळ अर्ध्या गेला, तासात काहीच होत नाही. मी घेऊन दाखवलं काय नाही होत. मी घेऊन दाखवलं. मला निवांत घ्यायचं, मी त्यासाठी लवकर आवरून आले. दवाखान्यात पण जायचं संध्याकाळी. बघा किती गर्दी आहे आणि गर्दी नाही म्हणते. किती गर्दी आहे. टायमाला तरी नसेल गर्दी. हा, एवढी गर्दी लागली. किती वेळ झाला आपण गाडीत. तिथे सीएनजीचा पंप आहे ना, त्याची पण ट्रॅफिक असते तिथं. इथं जायला एवढा वेळ लागला. वाटते रिक्षाने आलो असतो बरं झालं असतं, पण याच रोडने यायला लागलं असतं. रिक्षा पण बघ की अडकून बसते. रिक्षा निघतोय. चालवायचं हे तरी नसतं आलं नाही मला रोड. तर गाईज पोहोचलोय आम्ही डी-मार्टला. टर्न करतोय बाहेर आहे आम्ही रोडला. आलो आम्ही डी-मार्टला. हो, कुठं आई? कुठं आली तू? कुठं आई तू? कुठं आली? जायचं ना. गर्दी नाही एवढी ना. डॅडी येऊ दे. चला चला. कुठे आले का? आगे शूज पडला. ते शूज ठेव. घे जिरे मोहरी घे. इधर नाही ठेव. काढायला लागले ते. मीठ पाहिजे.
खाली बसते. पाय तिकडे सोड. तिथं अडक. नको मकान नको, ते खाणं पण होत नाही. हे घ्यायचं, हे खारे आहेत का मी आणायचो तसे ते ज्यूस बनवायला तेच आहेत ना. घे. काय टाटा नमक असेल ना इथं, त्या तिथं आहे का बघ. ऐक जाताना असेल तिकडं पुढच्या बाजूला असेल ते. मी काय म्हणतो मी घेतो डाळी तर मी पैसे देणार नाही तुझे, तू बघायचं कसं काय. मी देणारच नाही तर बस. तिथं भांडी घासायला जा, झाडून पुसून कर, दे पैसे. सगळं सामान घेऊन झालंय. बिलिंगला थांबलोय आता. ती गाडी तिकडे ठेवून टाका. सामान भरून न्यायला भूक लागली. पॉपकॉर्न घेतो. आलो आता गाडीपाशी फायनली. खूप वेळ झाला आम्हाला, आतमध्ये होतो आम्ही. आता गाडीत सामान टाकतो आणि निघतो. हे मिस्टर DIY मध्ये जाऊन येते मी लगेच येते बघून गाईज. आता इथं तुळशीचं रोप घ्यायला आलोय आणि भरपूर सारे झाडे आहेत. घेतले आत्ता आणि ते लावतात त्याच्यात कुंडीमध्ये रोप. दादू काय खातो तू. हो का. झालंय आपलं ते करून. हे धूप दाखवायचं पण इथं बघ. हे बघ ते केवढं जड आहे पण. हे बघ की मस्त आहे. आंबा पकडायचा तो. चल आवडलं वाटतं त्यांना ते. दादू आवडलं तुला ते. काय खाते बघू. तुला नाही आवडलं. मी खातो मग दे. काय पण ते. दादू चला पुढं ठेवून टाकते तुटल. हो तिकडे पुढे आला. ते निघले बघ ते निघले. छोटू 230 रुपये तोडशील ते. बर चल. उधर भी है. हे तुटल ते. देखिए कौन से. सो हे गाईज, आम्ही डीमार्टमधनं घरी आल्यानंतर मी काय ब्लॉग नाही शूट केला. कारण आम्हाला संध्याकाळी दवाखान्यात जायचं होतं, म्हणजे मेडिसिन घ्यायला. तर त्यामुळं मी घरी आले आणि मी अजून डीमार्टमधलं आणलेलं सामान अजून काही लावलेलं नाही आहे. तसंच आहे, ते पण मला लावायचं आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही दवाखान्यात गेलो. दवाखान्यातनं बाहेर निघलो तर तिथं तुळशीचं रोप वगैरे घेतलं आम्ही. ते झाडांचं वगैरे तिथं होतं आणि मला घ्यायचंच होतं असं पण. तर हिच्या पप्पांच्या लक्षात आलं. ते बोलले की इथं आहे, आपण जाताना घेऊन जाऊ. तर ते घेतलं. घरी आलो आणि घरी तर काही स्वयंपाक नव्हता केला, कारण सकाळी डीमार्टला गेलते आणि संध्याकाळी आले घरी. मला वाटतं 10 मिनटं थांबले असेल घरात दुपारी. आणि नंतर 6 वाजता लगेच आम्ही दवाखान्यात गेलो.
तर स्वयंपाक काही केला नव्हता आणि मग हिचे पप्पा म्हणले की बाहेरनं काहीतरी आणू, मग ते सगळं चाललेलं होतं. तर मग मी व्लॉग काही पुढचा तर हा व्लॉग मी इथंच एंड करते आणि भेटूत आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करा, कमेंट करा. भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.